कणकवली देवगड वैभववाडीचे कार्यसम्राट आमदार आपल्या सगळ्यांचं लाडकं नेतृत्व सन्माननीय नितेशजी राणे। मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, देशाचे ज्येष्ठ नेते, आमचे मार्गदर्शक सन्मान्य राणे साहेब, शिवसेनाचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रमुख सन्मान्य अशोक दळवीजी, शिवसेनेचे सिंधुदुर्गाचे जिल्हा प्रमुख सन्मान्य आगरेजी, निरीक्षक सन्मान्य चिंदरकरजी, सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष सन्मान्य मनीषजी दळवी, मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी, बंधू भगिनींनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, तसंच माझे पत्रकार मित्र, आता काही क्षणामध्ये राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांचं आगमन इथे होणार आहे। आपण सर्वजण त्या क्षणाची जे वाट पाहत आहात ते क्षण आता काही मिनिटातच आपल्याला अनुभवायला भेटणार आहे। पण त्या अगोदर आपण सर्वजण जे इथे आज जमलेला आहात ते ह्या कुडाळ मालवणचं पुढच्या 5 वर्षाचं भवितव्य ठरवणारा आजचा दिवस आहे। आज 23 ऑक्टोबरला जो निर्णय होणार त्या निर्णयाचे पडसाद तुम्हाला येणाऱ्या 23 नोव्हेंबरला निश्चित पद्धतीने बघायला मिळतील असा माझा ठाम विश्वास आहे। मंचावर आता जे उपस्थित या भागाचे मी भावी म्हणणार नाही, पण कुडाळ मालवणचे या पुढचे फिक्स आमदार सन्मान्य निलेश राणे साहेबांच्या प्रेमासाठी आपण इथे सर्वजण उपस्थित झालेला। बांधवांनो, भगिनींनो आणि तरुण मित्रांनो, आपण आज विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या मधोमध आहोत। या 22 तारखेपासून उमेदवारांचा अर्ज भरायचा आहे आणि आपल्या या इकडचा आमदार आपल्याला 20 नोव्हेंबरला निवडायचा आहे। आपण जे मतदान करणार आहात ते आपल्या कुडाळ मालवणचं प्रतिनिधित्व विधिमंडळामध्ये नेमकं कोण करेल हा लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी आपण 20 नोव्हेंबरला मतदान करणार आहात। म्हणून आपल्या सगळ्यांसाठी पुढचे येणारे 27 दिवस हे आपल्यासाठी फार महत्वाचे आहे। कारण का जे 20 नोव्हेंबरला आपण मतदान करणार आहात ती संधी परत आपल्याला 2029लाच भेटणार आहे। म्हणून आपल्या सगळ्या जणांना विचार करायला लागेल की पुढची 5 वर्ष या विधानसभेचं नेतृत्व नेमकं कोण करणार हे आपल्या सगळ्या जणांना ठरवायचं आहे। आणि आपण ह्या गोष्टी ठरवत असताना गेली 10 वर्षाचा अनुभव आपण आपल्या नजरेसमोर ठेवा। आपण 10 वर्ष मतदार म्हणून, ग्रामस्थ म्हणून, या भागाचे जे लोकप्रतिनिधी आमदार म्हणून आपण जे 2014 आणि 19ला निवडून दिले त्यांनी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये काय परिवर्तन आणलं, विधानसभेमध्ये आपले प्रश्न कसे मांडले, या 10 वर्षामध्ये या भागाचे जे आमदार म्हणून आपण ज्यांना निवडून दिलं ते 10 वर्षामध्ये 8 वर्ष सत्ताधारी आमदार म्हणून वावरले होते। फक्त हे गेले 2-2.5 वर्ष ते विरोधी पक्षाचे आमदार म्हणून आहे। म्हणजे 10 मधून अगर 8 वर्ष ते सत्तेमधले आमदार आहेत आणि त्याच्यामधले 2-2.5 वर्ष ज्या पक्षामध्ये ते आमदार आणि कार्यकर्ते म्हणून वावरतात त्याचे पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे हे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री होते।
म्हणजे आपण सर्वजण विचार करा की ह्या कुडाळ मालवणचे कित्येक प्रश्न सोडवले पाहिजे, कित्येक प्रश्नाला ते न्याय देऊ शकले. या सगळ्याच्या आजच्या निमित्ताने खरं म्हणलं तर आपण विचार करायला पाहिजे, आपण हिशोब घातला पाहिजे. कुडाळ असेल, मालवण असेल, मी स्वतः विधिमंडळामध्ये या गेली 10 वर्ष तुमच्या ह्या निवडून गेलेल्या आमदाराला मी स्वतः पाहतोय, अनुभव घेतोय. मी तुम्हाला खात्रीला एक पुरावानिशीर सांगू शकतो की या 10 वर्षामध्ये जेवढ्या प्रभावी पद्धतीने ह्या मतदारसंघाचा प्रतिनिधित्व त्यांनी तिथे करायला पाहिजे होता, जेवढ्या प्रभावी पद्धतीने तुमचे प्रश्न मांडायला पाहिजे होते, त्यांना एकदाही मी ते मांडत असताना मी आतापर्यंत पाहिलेलं नाही. जेव्हा जेव्हा इकडच्या किनारपट्टीचे प्रश्न, मच्छीमारांचे प्रश्न असायचे, तेव्हा कधीतरी या वैभव नाईकांनी या भागातल्या मच्छीमारांसाठी आक्रमक पद्धतीने प्रश्न मांडले. हे कधीतरी एकदा तर या मच्छीमारांनी त्याचा अनुभव आम्हाला सांगायचा. पारंपरिक मच्छीमार मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या मालवण किनारपट्टीवर आहे. गेली 10 वर्षापासून वैभव नाईक आमदार म्हणून तुम्हाला सांगतायत की जे LED मच्छीमारी मी बंद करून दाखवतो. बाहेरचे जे गुजरात आणि अन्य राज्यांवरले जे मच्छीमार येतात, आमच्या पारंपरिक मच्छीमारांच्या पोटावर जे लाथ मारतात, ते गेली 10 वर्ष हे वैभव नाईक बंद करू शकले नाहीत. हा हिशोब कधीतरी तुम्ही त्यांना त्यांच्याकडून मागितला पाहिजे. या 10 वर्षामध्ये अगर 8 वर्षाचे सत्ताधारी आमदार असतील तर तुम्ही विचार करा तुमच्या मतदारसंघामध्ये त्यांनी किती निधी आणली पाहिजे होती. मी आज 2014 आणि 19 मध्ये मीही त्यांच्या बरोबर निवडून गेलो बांधवानो. चला मी पत्रकारांना सांगतो, एक खुलं व्यासपीठ तयार करा, वैभव नाईकांना व्यासपीठावर बोलवा. मी माझ्या मतदारसंघामध्ये विरोधी पक्षामध्ये असलो तरी मी आणलेली निधीचा हिशोब लावा आणि सत्ताधारी असताना पण वैभव नाईक किती निधी आणू शकले ह्याचा कुठेतरी तुम्ही हिशोब मांडा. मी तुम्हाला विश्वास देतो, मी माझ्या मतदारसंघासाठी त्यांच्यापेक्षा दुप्पट निधी आणून दाखवलेली आहे. हा तुमचा आमदाराचा खरा चेहरा आहे. हा हिशोब तुम्ही लोकांनी त्यांच्याकडून मागितलं पाहिजे. अहो, ज्या मतदारसंघाचा प्रतिनिधित्व नेतृत्व सन्मान्य राणे साहेबांनी एवढ्या वर्ष केले, एका राज्याचे माजी मुख्यमंत्री, तुम्ही 14 अगोदरचा काळ आठवा. कुडाळ मालवणच्या जनतेने फक्त काहीतरी अपेक्षा ठेवावी आणि ते अपेक्षा राणेसाहेब न मागता न विचारता पूर्ण करायचे. मंत्रिमंडळामध्ये आपलं वजन होतं, विधानसभेमध्ये आपलं वजन होतं. जेव्हा राणेसाहेब त्या विधानसभेमध्ये बोलायला, आपले प्रश्न मांडायला उठायचे, पूर्ण विधानसभा स्तब्ध व्हायची आणि आमचा कुडाळ मालवणचा आमदार बोलतोय हे तुम्ही सगळेजण अभिमानाने तेव्हा तुम्ही सांगायचं. ते दिवस 14च्या अगोदरचे दिवस आठवा, ते अनुभव आठवा. तुमचा कुडाळ मालवणचा विकास किती गतिमान पद्धतीने व्हायचा. अहो, मंत्रालयामध्ये तुम्ही फक्त तुमचं कुठलंही निवेदन जेव्हा जायचं तेव्हा कुठलाही मंत्री, कुठलाही अधिकारी कुडाळ मालवणचं निवेदन असल्यामुळे कधीही न्याय बोलण्याची हिंमत ठेवायचं नाही. एवढं वजन कुडाळ मालवणचं 2014च्या अगोदर असायचं आणि 2014 ते 24 पर्यंत अहो आम्ही तुमच्या आमदारांना, हे वैभव नाईक नावाचे जे आमदार आपण चुकून जे अपघाताने जे निवडून दिलात, अहो मी त्यांना विधानसभेमध्ये कमी आणि विधानसभेच्या कॉरिडॉरमध्ये इकडे तिकडे नाक्यावर उभं राहिल्यासारख्या गप्पा मारताना जास्त पाहिलेला आहे. आम्हाला आश्चर्य वाटायचं, हे विधानसभेमध्ये कधी बसतात का, कधी प्रश्नामध्ये, कधी चर्चेमध्ये भाग घेतात का, असं मी कधीही त्यांना पाहिलेलं नाही, कधीही पाहिलेलं नाही. म्हणून कुडाळ मालवणच्या जनतेने यावेळी निर्धार करायला पाहिजे की आता बस झालं. 10 वर्ष आम्ही वैभव नाईकांना संधी देऊन पाहिलेली आहे. हे वैभव नाईक नावाचे कार्यकर्ते म्हणून हे काय करू शकतात हे अनुभव इकडच्या जनतेने घेतलेला आहे. असं नाही की संधी दिलेली नाही. नाहीतर काही आमचे लोक बोलतात की नाही वैभव किती साधेपणाने वागतो, किती घराघरात जाऊन बसतो. अहो, नुसतं साधेपणाने वागून आपल्या पोटाचा आणि मतदारसंघाचा विकास होत नाही.
तिथे आक्रमक पद्धतीने आपले प्रश्न मांडायला लागतात. जेव्हा अधिकाऱ्यांसमोर आमदार आणि लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही जाऊन बसतो, त्या अधिकाऱ्यावर धाक असायला लागतो, दबाव प्रभाव असायला लागतो की नाही, या आमदाराला मी नाही बोलायची हिंमत ठेवू शकत नाही, अशी प्रतिमा त्या आमदाराची असली पाहिजे. गेल्या 2-2.5 वर्षापासून सन्मान्य निलेश राणे साहेबांचा अनुभव तुम्ही सगळेजण घेताय. जेव्हा निलेश राणे साहेब खासदार म्हणून संसदेमध्ये काम करायचे, त्याची आठवण आज पण ह्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ आज पण त्याची आठवण करतो. असंख्य रस्ते माझ्या मतदारसंघाचे जे निलेश राणे साहेबांनी त्यावेळी बनवून घेतलेले किंवा त्याच्यासाठी निधी आणलेली, आज जेव्हा मी त्या रस्त्यावरून जातो तेव्हा लोक मला थांबून सांगतात की नितेशजी, हा रस्ता आमच्या निलेश राणे साहेबांनी खासदार असताना आम्हाला दिलेला होता. म्हणून कुडाळ मालवणच्या जनतेला मी सांगेन, तुम्ही विकासाच्या प्रक्रियेमध्ये मागे राहू नका. आज सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्लाचा विकास दीपक केसरकर साहेब करतायत. ते तिथे भरघोस पाहिजे तेवढी निधी आणतायत. त्याच मतदारसंघाचा कायापलट ते लोक करून दाखवतायत. इथे मी माझ्या कणकोली देवगड वैभववाडी मतदारसंघामध्ये मी माझ्या जनतेला जाऊन तुम्ही विचारा, माझ्या जनतेचा कुठलाही प्रश्न कधीही मी तिथे सोडवला नाही, असा कधीही अनुभव माझ्या जनतेला भेटला नाही. आज अगर 3 मधले 2 मतदारसंघाचं एवढं वजन अगर मंत्रालयामध्ये असेल, एवढं वजन अगर विधिमंडळामध्ये असेल, तर कुडाळ मालवणच्या जनतेने विचार करावा की आम्ही मागे का राहावं, आम्ही का नाही या विकासाच्या प्रवाहामध्ये जात, आम्ही का नाही असा लोकप्रतिनिधी निवडत ज्याच्यामुळे मंत्रालय आणि विधिमंडळामध्ये आमचं वजन वाढेल. विचार करा, राणे साहेब आहेत, एकनाथ शिंदे साहेब इथे थोड्या वेळाने येत आहेत. निलेश साहेबांच्या प्रवेशासाठी अगर एवढे दिग्गज नेते मंडळी त्यांच्या प्रवेशासाठी येत असतील, तर उद्या निलेश राणे साहेब जेव्हा तुमचे आमदार बनतील तेव्हा कुडाळ मालवणच्या जनतेचं मंत्रालयामध्ये काय वजन असेल ह्याचा अनुभव तुम्ही सगळ्या जणांनी ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने घेतला पाहिजे. बस झालं आता हा भंपक नावाचा, वैभव नाईक नावाचा कार्यकर्ता आणि आमदार नावाचा माणूस बस झाला. आता आपल्याला मागे असं बसायचं नाहीये. आता 23 नोव्हेंबरला जेव्हा निकाल लागेल तेव्हापासून मला विश्वास आहे, मी निलेश राणे साहेबांचा लहान भाऊ असलो तरी मी एक कार्यकर्ता आणि नेता म्हणून त्यांना जवळून पाहिलेला आहे. मला माहिती आहे की त्यांच्या जनतेसाठी तळमळ, ते प्रश्न सोडवण्याची त्यांची तळमळ काय आहे. असंख्य वेळी जेव्हा विधिमंडळामध्ये आमचं अधिवेशन सुरू असतं तेव्हा निलेशजी मला आवर्जून फोन करतात की नितेश बघ, हे मंत्री उपलब्ध आहेत का, मला जरा कुडाळ मालवणच्या जनतेचे काही प्रश्न घेऊन यायचे आहेत आणि मला त्या मंत्र्याला जाऊन भेटायचे. आज आमदार नसताना अगर आपल्याबद्दल एवढी तळमळ असेल, आमदार नसताना अगर आपल्याबद्दल एवढी प्रेम आणि आस्था असेल, तर विचार करा उद्या निलेश राणे साहेब जेव्हा या मतदारसंघाचं नेतृत्व करतील तेव्हा निश्चित पद्धतीने या मतदारसंघाचा कायापलट केल्याशिवाय ते गप्प बसणार नाही. हा शब्द मी तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो. म्हणून कुडाळ मालवणच्या माझ्या सर्व माता भगिनी आणि तरुण मित्रांना सांगेन, चला आपण बाहेर येऊया, आपण आपल्या स्वतःसाठी विचार करूया. आपण 10 वर्ष जे आपण या विकासाच्या प्रवाहामध्ये मागे राहिलोय, आता आपण एकच निर्धार करायचं की आपण या विकासाच्या प्रक्रियेमध्ये आम्ही जसा देवगड मतदारसंघ आणि सावंतवाडी मतदारसंघ पुढे जातोय त्याच्यापेक्षाही पुढे आपल्याला मालवण कुडाळ मतदारसंघ घेऊन जायचा असेल तर त्याचा एकच पर्याय आहे की आदरणीय निलेश राणे साहेबांना या मतदारसंघाचं नेतृत्व द्यायचं आणि आपला विकास करून घ्यायचा. हा निर्धार तुम्ही सगळ्या जणांनी आजच्या निमित्ताने करायला पाहिजे. बांधवांनो, आज आपल्या महायुतीच्या सरकारने असंख्य महत्वाच्या चांगल्या योजना आपल्यासाठी काढलेल्या आहेत. त्याच्या मधली सर्वात महत्वाची योजना अगर तुम्ही विचाराल, ज्याच्यामुळे आज आपल्या जिल्ह्यामधल्या माता भगिनींना खऱ्या अर्थाने ताकद मिळालेली आहे, खऱ्या अर्थाने त्यांच्या सरकारवर विश्वास वाढलेला आहे, ती म्हणजे आमच्या मुख्यमंत्री लाडली बहीण योजना. आज त्या योजनामुळे आज जेव्हा मी माझ्या जिल्ह्यातल्या माझ्या मतदारसंघातल्या माता भगिनींना भेटतो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान बघून
मला निश्चित पद्धतीने बरं वाटतं. ते मला हक्काने, मी माझ्या जेव्हा गाव भेटी करतोय ते मला हक्काने मला सांगतायत की नितेशजी, आम्ही तुमच्या माध्यमातून आम्हाला आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, आमचे आदरणीय देवेंद्रजी असतील, आमचे अजित दादा आणि ह्या सरकारनं आम्हाला मनापासून आमचे आभार त्यांच्यापर्यंत पोचवा की आज या महायुतीच्या सरकारमुळे आज आमची ही येणारी दिवाळी निश्चित पद्धतीने गोड होईल असा विश्वास आणि आभार मानण्याचं काम आज इकडच्या जिल्ह्याच्या माता भगिनी करताय. मी इकडे उपस्थित असलेल्या सगळ्या माता भगिनींना सांगेन की तुम्ही बघा, आज तुमच्या लाडक्या भावानी तुमच्यासाठी एवढी गोड अशी भेट तुमच्यासाठी आणलेली आहे. आज 5 हप्ते या सरकारच्या माध्यमातून तुमच्या अकाउंट पर्यंत पोहोचलेले आहेत. 7,500 प्रत्येक लाभार्थींच्या अकाउंट मध्ये गेलेला आहे. म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला ऑक्टोबर मध्ये मिळालेला आहे आणि आता आपण डिसेंबरची वाट पाहायची. म्हणून डिसेंबर पासून तुम्हाला अगर हप्ता आपला चालू ठेवायचा असेल तर त्याचा एकच पर्याय आहे. येणाऱ्या 20 नोव्हेंबरला आदरणीय निलेश राणे साहेबांच्या नावाच्या समोर बटन दाबा आणि तुमची ही मुख्यमंत्री लाडली बहीण योजना सुरू ठेवा. एवढं आवाहन मी आजच्या इकडच्या माता भगिनींना आवर्जून करीन. फक्त छोटंसंच काम आहे, मोठं काम करायचं नाहीये. मशीनवर जायचं, निळं बटन दाबायचंय आणि लगेच आपल्या अकाउंट मध्ये डिसेंबर पासून 1,500 रुपये टाकून घ्यायचंय. एवढा सरळ सोपा कार्यक्रम आहे. एवढं काय डोकं लावण्याचं काम नाहीये. पण आम्ही ह्या बाजूला अगर आम्ही तुमची दिवाळी गोड करत असू तर आमचे विरोधक आणि हे महाविकास आघाडी आणि हे वैभव नाईकाचे पक्षाचे लोक काय करतायत? तुमची दिवाळी अंधारात टाकण्याचा प्रयत्न करतायत. मी इथे उपस्थित असलेल्या पत्रकार मित्रांना सांगेन, आवर्जून इथे ह्या निमित्ताने ह्या वर्षी झालेल्या शिवाजी पार्क मध्ये जेव्हा उद्धव ठाकरे उभे राहिले, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उभे राहिले, त्यांनी जे भाषण केलं ते कुडाळ मालवणच्या माझ्या सगळ्या माता भगिनींनी आवर्जून पाहिलं पाहिजे. उद्धव ठाकरे त्या मेळाव्यामध्ये म्हणतात की आमचं महाविकास आघाडीचं सरकार अगर आलं, चुकून आलंच, आमचं ठाकरे सरकार अगर चुकून आलंच तर पहिल्या 11 दिवसामध्ये आम्ही हे मुख्यमंत्री लाडली योजना सारख्या सगळ्या योजना आम्ही बंद करून टाकू. हे स्वतः उद्धव ठाकरेंनी त्या मेळाव्यामध्ये म्हटलेलं आहे. असंख्य त्यांचे नाना पटोले असतील, त्यांचे सुनील केदार सारखे काँग्रेसचे नेते मंडळी पण आपली ही योजना बंद करण्याच्या मागावर आहे. म्हणून जेव्हा वैभव नाईक तुमच्या खळ्यामध्ये येतील, तुमच्या घरापर्यंत येतील, तेव्हा आमच्या माता भगिनींनी त्यांना प्रश्न विचारले पाहिजे. अहो, एका बाजूला आमचे लाडके भाऊ आमची दिवाळी गोड करू पाहतायत आणि तुम्ही तुमच्या उद्धव ठाकरेंमुळे, तुमच्या पक्षामुळे आमची दिवाळी अगर अंधारात जात असेल तर आम्ही तुम्हाला मतदान का करावं, हा प्रश्न आमच्या माता भगिनींनी त्यांना आवर्जून विचारलं पाहिजे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्या जणांना ह्या निमित्ताने आवाहन करीन, विनंती करीन की आता कुडाळ मालवण या मतदारसंघाला आपल्याला विकसित करायचं असेल, प्रगतशील करायचं असेल तर आपल्याकडे एकच पर्याय आहे. सन्मान्य निलेश राणे साहेबांना या मतदारसंघाचं नेतृत्व देणं आणि ते आपण सगळेजण मोठ्या प्रमाणामध्ये कराल हे विश्वास व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.